मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. भाग 1 प्रकरण क्रमांक 1 संच, त्याच्यामधला आपला सराव संच 1.1 चालू आहे. त्याच्यामधला प्रश्न 5वा आज आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत. पहिली पद्धती म्हणजे यादी पद्धती आणि दुसरी पद्धती आहे ती गुणधर्म पद्धती. गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्यासाठी आपल्याला सराव असणं गरजेचं आहे. तर आता इथे पहा, पहिलं उदाहरण ए बरोबर संख्या कोणकोणत्या आहेत बघा. यादी पद्धतीने संच दिलेला आहे. 1, 4, 9, 16, 25 अशा 100 पर्यंत संख्या दिलेल्या आहेत. तर या संख्यांचा आपल्याला सुरुवातीला गुणधर्म शोधून काढायचा आहे. आता कोणता गुणधर्म याच्यामध्ये दिसतो? या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की 1 हा 1 चा वर्ग आहे, 4 ही 2 चा वर्ग आहे, 9 ही 3 चा वर्ग आहे, 16 ही 4 चा वर्ग आहे. म्हणजे क्रमाने 1, 2, 3, 4 अशा 10 पर्यंतच्या संख्यांचा हा वर्ग आहे. 10 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग इथे दिलेले आहे. तर हा गुणधर्म सुरुवातीला आपल्याला शोधून काढावा लागेल आणि मग हा संच गुणधर्म पद्धतीने कसा लिहायचा आहे पहा. ए बरोबर महिरपी कंसात, तर याचा सर्वसाधारण घटक आपण घ्यायचा दुसऱ्या लिपीतला x, त्याच्या पुढे उभी रेघ द्यायची आणि आता आपल्याला गुणधर्म लिहायचा आहे. आता गुणधर्म लिहित असताना चिन्हाचा वापर करून लिहिता येणं जास्त गरजेचं आहे. म्हणजेच x ही कशी संख्या आहे? तर x ही वर्ग संख्या आहे. म्हणजेच नैसर्गिक संख्येचे ते वर्ग आहेत. n चा वर्ग आपण म्हणूया, संख्येचा वर्ग आहे. आणि n काय आहे? तर n नैसर्गिक संख्या आहे. n ही नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे n स्मॉल n हा कॅपिटल n चा घटक आहे आणि ती 11 पेक्षा कमी आहे. लक्षात ठेवा, 11 पेक्षा कमी किंवा 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. तर हे आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे, n ही 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. हे बघा चिन्हात अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. बघा आता कसं वाचन करायचं आहे. संच ए हा अशा x चा संच आहे की x बरोबर n वर्ग. n वर्ग, आता n म्हणजे काय? तर n ही n चा घटक आहे. म्हणजे n ही नैसर्गिक संख्या आहे आणि n ही 10 पेक्षा लहान किंवा बरोबर. या चिन्हाचा अर्थ समजावून घ्या. पेक्षा लहान किंवा बरोबर म्हणायचं आहे. पेक्षा लहान किंवा बरोबर म्हणजे n ही 10 पेक्षा लहान किंवा बरोबर इतकी आहे, असा त्याचा अर्थ आहे. याचाच अर्थ असा की इथे आपण n च्या किमती जर ठेवल्या, इथे 1 किंमत ठेवली n ची, 1 चा वर्ग 1 मिळेल, 2 ठेवली 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. तर अशा पद्धतीने आपण इथे 10 पर्यंत संख्या ठेवू शकतो. म्हणजे n ची किंमत इथे 10 ठेवली तर 10 चा वर्ग 100 होणार. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. एखाद्याने हे चिन्ह नाही लिहिलं तर इथे एकच चिन्ह पेक्षा लहान वापरायचं असेल तर इकडे 11 लिहायचं. n ही 11 पेक्षा लहान आहे असं घेतलं तरी चालतं. इथे मी इथे चिन्ह मुद्दाम तुमच्या माहितीसाठी घेतलेलं आहे. n हे 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. म्हणजे n ची किंमत 1 पासून 10 पर्यंतची आहे, 10 सुद्धा आहे असा त्याचा अर्थ होतो. हे समजून घ्या. संचाचं वाचन कसं करायचं आहे. संच ए हा अशा x चा संच आहे की x बरोबर n वर्ग आणि हे स्मॉल n हा मोठ्या n चा म्हणजेच कॅपिटल n चा घटक आहे. म्हणजेच नैसर्गिक संख्या आहे आणि n ही 10 पेक्षा लहान किंवा बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात इथे x काय आहे
तर 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा वर्ग आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. तर हेच आपल्याला आणखीन एका पद्धतीने लिहिता येईल, म्हणजे नियम आहे असं आपल्याला लिहायचं झालं सोप्या पद्धतीने तर असं पण होईल. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येचा वर्ग आहे. नैसर्गिक संख्येचा वर्ग आहे, म्हणजे 10चा समावेश होतो याच्या लक्षात ठेवा. किंवा 11 पेक्षा लहान नैसर्गिक संख्येचा वर्ग आहे असं सुद्धा लिहू शकता, वेगवेगळ्या भाषेत लिहू शकता. मात्र आपल्याला हे असं चिन्हात लिहिता येणं गरजेचं आहे, हे समजून घ्या. आता दुसरं पहा, दुसरं उदाहरण बी बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की या संख्या 6च्या पटीतील संख्या आहेत. 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पाचा 30, 6 6 36, 6 सत्ते 42, 6 आठे 48. म्हणजे 6च्या पटीतील पहिल्या 8 संख्या आहेत इथे, हे लक्षात घ्या. ओके, हा. मग आता इथे चिन्हात जर लिहायचं झालं तर कसं लिहायचं, तर बी बरोबर इथे आपण सर्वसाधारण अक्षर घ्यायचं आहे दुसऱ्या लिपीतलं एक्स, उभी रेघ द्यायची आणि उभ्या रेघे पुढे गुणधर्म लिहायचा. तर एक्स ही 6ची पट आहे, ते आपण असं लिहायचं 6n. 6n 6 पट संख्या आहे n च्या, आणि मग n चं वर्णन करायचं आहे. n कशी आहे, तर n नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे n हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे, कॅपिटल n चा घटक आहे. आणि n ही स्मॉल n ही कुणापेक्षा लहान आहे बघा, 6 8 48, म्हणजे 9 पेक्षा लहान लिहू शकतो आपण इथे. किंवा वरचं असं चिन्ह वापरायचं असेल इथे तर इथे 8 लिहावं लागेल, एवढाच फरक येईल. तर इथे पहा आपण कसं लिहिलं, बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स बरोबर 6n, हे स्मॉल n आहे, हे स्मॉल n हे कॅपिटल n चा घटक आहे आणि n हे 9 पेक्षा लहान आहे. म्हणजे थोडक्यात या 6च्या पटीतील नैसर्गिक संख्या आहेत आणि 9 पेक्षा कमी आहेत, म्हणजेच पहिल्या 8 संख्या आहेत, हे लक्षात घ्या. 6च्या पटीतील पहिल्या 8 संख्या आहेत. मग असंच आपल्याला सोप्या पद्धतीने सुद्धा गुणधर्म लिहून इथे लिहिता येतं. सोप्या पद्धतीने गुणधर्म लिहून जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार, तर बी बरोबर एक्स लिहायचं उभी रेघ आणि एक्स ही 6च्या पटीतील पहिल्या 8 संख्येपैकी एक. आता हेच आणखी वेगळ्या पद्धतीने कसं लिहिता येईल, तर इथे वाचताना हे बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 6च्या पटीतील पहिल्या 8 संख्येपैकी एक. आता याऐवजी आणि वेगळ्या शब्दात कोणीतरी असंही लिहू शकेल, बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 6च्या पटीतील 50 पेक्षा लहान संख्या आहे. तर अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल, पण आपल्याला सराव हे असं चिन्हाने लिहिता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट तिसरं उदाहरण पहा. तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सी बरोबर एस एम आय एल ई असं दिलेलं आहे. तर या टाईपचं आपल्याला उदाहरण झालेलं आहे, आपण रिमेंबर वगैरे बघितलेलं आहे बघा, गुणधर्म पद्धतीने लिहिलेलं आहे. तर आता इथे आपल्याला हे गुणधर्म पद्धतीने लिहित असताना हा शब्द कोणता तयार होतो हे आपण शोधायचं आहे.
तर हा स्माईल हा शब्द तयार होतो आणि त्याच्यामुळे गुणधर्म पद्धतीने लिहिताना कसं लिहायचं आहे पहा. तर सी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे. स्माईल या शब्दातील अक्षर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संच लिहायचा आहे. तर इथे एक्स एक्स घेतलेला आहे, तर इथे वाय घेतलं तरी चालतं किंवा कोणतंही चल तुम्ही घेऊ शकता. ओके. हा. तर त्याच्यानंतर आता चौथं उदाहरण आहे डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे घटक आहेत. म्हणजेच हे आठवड्याचा दिवस आहे, लक्षात घ्या. मग कसं लिहायचं गुणधर्म पद्धतीने पहा. डी बरोबर डी हा अशा वायचा संच आहे की वाय हा आठवड्यातील दिवस आहे. आठवड्यातील दिवस आहे. आठवड्यातील दिवस आहे. महिरपी कंस पूर्ण करायचा. तर हे अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहिता येतं. आणखीन एक उदाहरण आहे शेवटचं पाचवं पहा. एक्स बरोबर ए, ई आणि टी. तर हे घटक असणारा हा संच आहे. त्यामुळे गुणधर्म पद्धतीने लिहिताना सुरुवातीला नाव लिहायचं आहे संचाचं एक्स बरोबर महिरपी कंसात. आता याच्यापासून इथं स्माईल जसा तयार केला तसं इथे पहा. तर आपण ई ए टी, ईट म्हणजे खाणे हा शब्द घेऊ शकतो किंवा टी ए, टी म्हणजे चहा, तर हा शब्द घेऊ शकतो. एक्स हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे TEA या शब्दातील अक्षर आहे. या शब्दातील अक्षर आहे. किंवा TEA ऐवजी इथे EAT तरी सुद्धा चालेल. ओके. तर हे अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने संच लिहायचे आहेत. तर हा होता पाचवा प्रश्न. आता तुमच्या काही शंका आहे? आता पुढचा भाग आहे. तर इथे या अगोदरचा आपण पाचवा प्रश्न सोडवला तर तिथे आपला सराव संच 1.1 संपलेला आहे. तर त्याच्या पुढचा भाग आहे संचाचे प्रकार. आता संचाचे वेगवेगळे प्रकार पडतात तर ते आपल्याला शिकायचे आहेत. स्क्रीनवर तुम्हाला एक तक्ता दिसतो तो पहा. तर संचाचे नाव. आता पहिला प्रकार आहे एक घटक संच. पहिला प्रकार आहे एक घटक संच. आता सुरुवातीला आपण एक घटक संच म्हणजे काय तर ते समजावून घेऊ. एक घटक संच तर ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. एकच घटक असतो. आता उदाहरणात पहा. एक मिनिट. तर ए बरोबर 2 संख्या असणारा इथे संच आहे. 2 हा एकच घटक असणारा इथे संच लिहिलेला आहे. म्हणजे ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. सममूळ संख्या एकच आहे पहा. आणि त्याच्यामुळे ए या संचामध्ये एकच 2 हा घटक येतो आणि म्हणून ए या संचाला एक घटक संच असे म्हणतात. बघा पहिला प्रकार एक घटक संच. एक घटक संच कोणाला म्हणायचा आहे तर ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणात ए हा सममूळ संख्यांचा संच आहे.
सम आणि मूळ असणारी एकमेव संख्या आहे 2. त्यामुळे ए या संचामध्ये 2 हा एकमेव घटक येतो आणि म्हणून या संचाला एक घटक संच असे म्हणतात. तर त्याच्यानंतर दुसरा संच आहे तो म्हणजे एक मिनिट. आता ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास रिक्त संच म्हणतात. हा संच अशा किंवा फाय या चिन्हाने दाखवतात. बघा, रिक्त म्हणजे रिकामा, त्यालाच इंग्रजीमध्ये नल सेट किंवा एम्प्टी सेट असं म्हणतात. रिक्त म्हणजे रिकामा, म्हणजे त्या संचात एकही घटक नसतो, हे लक्षात घ्या. आणि म्हणून रिक्त संचाची व्याख्या काय? ज्या संचात एकही घटक नसतो त्या संचास रिक्त संच असे म्हणतात. तर उदाहरणात बघा, बी बरोबर, बी हा संच दिलेला आहे, बी बरोबर गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे. हा अशा एक्सचा संच आहे की एक्स व ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. 2 आणि 3 यांच्यामध्ये एकही नैसर्गिक संख्या येत नाही, म्हणजेच बी या संचामध्ये एकही घटक नाही, म्हणून बी हा रिक्त संच आहे. म्हणजेच रिकामा संच तो दाखवलेला आहे किंवा तो फाय या चिन्हाने दाखवतात. हे जे चिन्ह आहे या चिन्हाला फाय चिन्ह म्हणतात. जे तुम्हाला आता दिसतंय तिथे ते या अशा पद्धतीचं जे चिन्ह आहे तर या चिन्हाला फाय असं म्हणतात. ओके. आता पुढचा आपल्याला पाहायचा आहे. आता पुढचा जो संच आहे तो म्हणजे शांत संच. तिसरा प्रकार आहे शांत संच. जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच म्हणतात. किंवा थोडक्यात असंही सांगता येईल, ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येते अशा संचास शांत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ सी बरोबर, सी हा अशा पीचा संच आहे की पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. 4 ने विभाज्य संख्या आहे आणि 1 ते 22 मधील म्हणजे 1 च्या पुढची आणि 22 पेक्षा कमी अशी 4 ने विभाज्य संख्या आहे. विभाज्य म्हणजे भाग जाणारी संख्या, म्हणजे 4च्या पटीतील संख्या लिहायच्या आहेत आपल्याला. तर यादी पद्धतीने लिहिल्यास कसा संच होणार पहा. सी बरोबर याच्यामध्ये कोणकोणते घटक येणार पहा. 4, 8, 12, 16, 20 तर असे घटक येतील. ओके. तर शांत संचाची व्याख्या, तर रिक्त संच हा शांत संचच असतो, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये एकही घटक नसतो म्हणून. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची व्याख्या सांगताना ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला शांत संच म्हणतात. आणि उदाहरणात आपण इथे सीचं उदाहरण घेतलेलं आहे किंवा आपण कोणतेही उदाहरण घेऊ शकतो. या संचाला इंग्रजीमध्ये फायनाईट संच असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तर तो म्हणजे अनंत संच आहे. चौथा प्रकार कोणता आहे? अनंत संच. नावावरून लक्षात येतो. तर ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच म्हणतात. आणि उदाहरणार्थ आपल्याला खूप उदाहरणं देता येतील. तर इथे एक दिलेला आहे n नैसर्गिक संख्यांचा संच. n बरोबर याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात? 1, 2, 3 असे अनंत आहेत, म्हणून n हा अनंत संच आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला हे संचाचे 4 प्रकार आहेत तर ते लक्षात राहणं गरजेचं
आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण जो सांगितला तो पहिला म्हणजेच एक घटक संच. तर या एक घटक संच कोणाला म्हणायचा आहे? ज्या संचामध्ये एकच घटक असतो तर त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात. उदाहरण असं तुम्ही कोणतंही देऊ शकता. ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार रिक्त संच. रिक्त म्हणजे रिकामा. तर आपल्याला नावावरून लक्षात येते ज्या संचात एकही घटक नसतो तर त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे पहा. बी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. आणि हे चिन्हात बघा अशा पद्धतीने दाखवतात. चिन्ह आहे हे आणि ह्या चिन्हाला फाय म्हणतात. हे रिक्त संचाचे दोन्हीही चिन्ह आहेत. ओके. तर हे अशा पद्धतीने आणखीन उदाहरणं लिहिता येतील. एक सहा अशा वायचा संच आहे की वाय हे ए च्या अगोदर येणारे इंग्रजी मुळाक्षर आहे. तर हे या उदाहरणामध्ये सुद्धा ए च्या अगोदर एकही इंग्रजी मुळाक्षर येत नाही म्हणून तो रिकामा संच आहे म्हणजेच रिक्त संच आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला देता येतील. आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो शांत संच. तर जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते तर त्याला शांत संच म्हणतात. शांत संचाची अनेक उदाहरणं देता येतील. तर इथे सी बरोबर 4, 8, 12, 16, 20 दिलेला आहे किंवा गुणधर्म पद्धतीने वरती दिलेला आहे की सी हा अशा पीचा संच आहे की पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. दुसरी उदाहरणं आपल्याला तयार करून लिहिता येतील. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे अनंत संच. ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच n बरोबर महिरपी कंसामध्ये घटक लिहिलेले आहेत 1, 2, 3 डॉट 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 महिरपी कंस पूर्ण या अशा अनंत घटक आहेत आणि म्हणून हा अनंत संच आहे. तर हे संचाचे प्रकार आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.